बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रातली। महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ज्या पांडुरंगाला मानलं जातं त्या पंढरपूर नगर परिषदेमध्ये आता भाजपचे आमदार असलेले समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना धक्का देत आता भगीरथ भालके यांनी तब्बल 14 वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले। भालकेंनी नेमकं काय केलेलं आहे आणि कशा पद्धतीने भाजपच्या कडे असलेला हा गड खेचून आणला सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या सुनबाई असलेल्या प्रणिता भालके या पंढरपूरमध्ये तब्बल 11,138 इतक्या दणदणीत मताधिक्याने नगराध्यक्षपदी निवडून आल्या। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवत भगीरथ भालकेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचं उट्ट काढल्याचं आता मानलं जातंय। पंढरपूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडी करून प्रणिता भालके तर भाजपकडून श्यामल शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली होती। प्रचारात दोन्ही बाजूंकडून अटीतटीचा प्रचार झाला। दोन्ही पॅनलनी प्रचारामध्ये आघाडी घेतली होती, त्यामुळे पंढरपूरच्या निकालाबद्दल सगळीकडे चांगलीच उत्सुकता होती। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत आज सकाळी 10 पासून पंढरपूरच्या शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली। पहिल्या फेरीपासूनच प्रणिता भालके आघाडीवर होत्या आणि शेवटपर्यंत ही आघाडी टिकवण्यामध्ये त्यांना यश आलं। अखेर 11,138 इतक्या दणदणीत मतांनी त्या निवडून आल्या। 14 वर्षांनंतर पंढरपूर नगरपालिकेमध्ये सत्तांतर झाले। यापूर्वी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सत्ता मिळवली होती। त्यानंतर सुनबाई प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली आज सत्ता मिळवलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भगीरथ भालके अवघ्या 8,430 मतांनी हरले होते आणि त्यावेळी नगर परिषद निवडणुकीमध्ये परिचारकांच्या सत्तेला सुरुंग लावत आता मात्र भालके यांनी पराभवाचा बदला घेतल्याचं मानलं जातंय। मात्र या निवडणुकीमध्ये सगळ्यांना विजय मिळवता आलाय असं म्हणता येणार नाही, कारण गड आला पण सिंह गेला अशी त्यांची अवस्था झाली आहे। परिचारक गटाचे 24 नगरसेवक निवडून आले तर भालके गटाचे अवघे 11 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेत। मात्र आता त्याच्यामध्ये नगराध्यक्ष मात्र भालके गटाचे आहेत आणि खालचे जास्त उमेदवार जे आहेत ते परिचारक गटाचे आहेत। यामध्ये माजी उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे यांचा पराभव झालेला आहे। प्रभाग क्रमांक 5 आणि अपक्ष उमेदवार असलेले ओमकार जोशी हे 115 मतांनी विजयी झालेत। माजी नगराध्यक्ष राजश्री गंगेकर यांचा सुद्धा धक्कादायक पराभव पंढरपूरकरांनी केलाय। प्रभाग क्रमांक 17 मधून मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे मोठ्या मतांनी निवडून आलेले आहेत। माजी उपनगराध्यक्ष राजेश भोसले हे अवघ्या 14 मतांनी विजयी झालेत। भोसले यांनी परिचारक गटाचे पक्षनेते गुरुनाथ अभ्यंकर यांचा पराभव केला। नगराध्यक्ष पदाचा निकाल जाहीर होताच भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण केली। भारत भालके यांचा नातू व नूतन नगराध्यक्ष प्रणिता भालके यांचा मुलगा शौर्य याने गाडीच्या टपावर उभे राहून दंड थोपटले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला। खरं तर मागच्या काही काळापासून आणि विशेषतः भारत भालके यांच्या निधनानंतर सातत्याने भालके यांचा पराभव होत होता। मुलाला कुठेतरी राजकारणामध्ये स्थिरता मिळत नाहीये का, उभं राहता येत नाही का, असे अनेक प्रश्न होते आणि एकूणच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भालकेंनी ताकद लावली होती। आता नेमकं काय होणार, कारण भालकेंसाठी ही संपूर्ण लढाई जी होती ती नुसती अटीतटीची नव्हती तर अस्तित्वाची होती आणि विशेषतः पंढरपूरवरती आपला ठसा उमटवण्यासाठी त्यांची शेवटची संधी मानली जात होती आणि या संधीमध्ये अखेर प्रणिता भालके यांनी विजय मिळवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती क्रॉस वोटिंग झालं असं सुद्धा या निकालानंतर दिसून येते। परिचारकांचं नसतं धाडस अंगलट आल्याचे सुद्धा आता बोललं जातंय, कारण नगराध्यक्षपद हे खुलं होतं। प्रशांत परिचारक यांनी खुल्या जागेवरती ओबीसी उमेदवार दिला होता, त्याच ठिकाणी भाजपची उमेदवार निवडीत चूक झाल्याचं मानलं जात होतं। मराठा समाजात सुद्धा यातनं वेगळे संदेश केले होते आणि त्यामुळे ओबीसी उमेदवार देण्याचा परिचारकांचा निर्णय अंगलट आल्याचं सुद्धा बोललं गेलं। प्रस्थापितांच्या छाताडावर बसून विजय मिळवला असं मत जे आहे ते प्रणिता भालके यांनी व्यक्त केलेलं आहे। या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य व स्वाभिमानी जनतेने मला निवडून दिलं, हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी समर्पित करते आणि प्रस्थापितांच्या छाताडावर बसून हा विजय मिळवला असं त्या म्हणालेल्या आहेत। आमदार भारत भालके यांची मला खूप आठवण येते, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर मी काम करणार आहे असं सुद्धा आता प्रणिता भालके म्हणालेल्या आहेत। त्यामुळे आता पंढरपूरमध्ये आत्ताच्या घडीला तरी पुन्हा एकदा भालकेंची सत्ता आलेली आहे, शहरामध्ये सत्ता आलेली आहे, विधानसभेचा बदला घेतलेला आहे। पण यापुढे पंढरपूरच्या नगरपालिकेचं काम, नगर परिषदेचं काम कसं चालतं हे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण परिचारक गटाचे नगरसेवक हे जास्त मोठ्या संख्येने आहेत। 24 नगरसेवक आहेत आणि नगराध्यक्ष असलेल्या भालके यांच्या गटाचे नगरसेवक अवघे 11 आहेत। त्यामुळे आता कोण कोणाला सरशी करणार, पंढरपूरचं काम कसं चालणार हे सगळंच बघणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.